बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात आता योजनेचे हप्ते जमा होणार आहेत। किसान योजनेच्या हप्त्याबाबत ही माहिती समोर आलेली आहे। रखडलेल्या हप्त्यांबद्दल सांगताना केंद्र सरकारच नव्हे तर राज्य सरकारकडून पण शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 12,000 रुपये जमा होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आमच्या चॅनलवर म्हणजे माहिती योजनेची या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण शेतकऱ्यांच्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि तो आहे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते। सध्या गावागावात, चौकात, बाजारात, अगदी सोशल मीडियामध्ये सुद्धा एकच चर्चा सुरू आहे। हप्ता येणार का? आज जमा होतोय का? उद्या परवा जमा होणार आहे? अशी चर्चा सगळीकडे रंगली आहे। पण लक्षात ठेवा, बऱ्याच ठिकाणी चुकीची माहिती पसरवली जाते आणि शेतकऱ्यांची त्याच्यामुळे दिशाभूल होते। त्यामुळे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत पूर्ण खरी आणि 100% खात्रीशीर माहिती। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेमका कोणत्या तारखेला पीएम किसान योजना नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार, हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण इथं मिळणार खरी माहिती, अफवांपासून दूर, थेट सरकारच्या अधिकृत अपडेट प्रमाणे। जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलात तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की तुम्हाला पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दल दुसरा व्हिडिओ पाहायची गरजच पडणार नाही। कारण आज जी माहिती तुम्हाला इथे भेटणार आहे ती अक्षरशः प्रूफसह दाखवणार आहे। आता हा जो प्रूफ आहे तो काही बनावट नाही, तर राज्य आणि केंद्र सरकारकडून अधिकृतपणे जाहीर केलेला आहे। म्हणूनच सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे इथे भेटतील। या व्हिडिओमध्ये पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेच्या सर्व अपडेट्स, सर्व शंका, सगळ्यांचं एकदम समाधान तुम्हाला भेटणार आहे। व्हिडिओ थोडा लांब होईल, पण जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर सगळं नीट आणि स्पष्टपणे समजेल। चला तर मित्रांनो, आता सगळं शांतपणे आणि नीट समजून घेऊया, कारण ही गोष्ट फक्त आकड्यांची नाही तर मेहनती शेतकऱ्यांच्या हक्कांची आणि त्यांच्या संघर्षाची आहे। आता मागच्या काही महिन्यांकडे आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं। एका बाजूला अतिवृष्टी, दुसऱ्या बाजूला दुष्काळाचं सावट आणि त्यामध्ये काही भागांमध्ये अक्षरशः पूर आले। त्या पुरामध्ये शेतकऱ्यांचं सगळं वाहून गेलं। काहींचे पिकं नष्ट झाले तर काही शेतकऱ्यांचे घर उद्ध्वस्त झाले। एखाद्याचं जनावर वाहून गेलं तर काही ठिकाणी शेतकरी अक्षरशः स्वतः वाहून गेले, त्यांचे कुटुंबीय पुरामध्ये वाहून गेले। सोलापूर, बीड, अहमदनगर, सांगली, सातारा अशा जिल्ह्यांमध्ये अक्षरशः भयानक घटना घडल्या। आता अशा कठीण परिस्थितीत सरकारकडून मिळणारा 2,000 रुपयांचा हप्ता जरी रकमेने कमी वाटला तरी सुद्धा शेतकऱ्यांसाठी तो मोठा दिलासा ठरतो। कारण हा हप्ता फक्त पैसे नाहीत, ती एक आशा असते, एक विश्वास असतो की सरकार आपल्या पाठीशी उभं आहे। म्हणूनच शेतकऱ्यांना आशा आहे की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरच खात्यामध्ये जमा होईल। आणि ही अपेक्षा निराधार नाही, कारण काही दिवसांपूर्वी राजस्थान, गोवा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि केरळ सारख्या राज्यांमध्ये तेथील शेतकऱ्यांना पूरग्रस्त मदतीच्या स्वरूपात अगोदरच केंद्र सरकारकडून ॲडव्हान्स देण्यात आला। केंद्र सरकारचं म्हणणं होतं की या सगळ्या राज्यांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती आहे, त्यामुळे यांना तातडीने मदत दिली गेली पाहिजे, कारण तेथील परिस्थिती अतिशय गंभीर होती। मग प्रश्न येतो की महाराष्ट्राचं काय? महाराष्ट्रातील परिस्थिती तर याहून गंभीर आहे, तरी आपल्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष का केलं जातंय? आता हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात होता। जर आपण आकडे पाहिले तर या चारही राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नुकसान कितीतरी जास्त आहे। पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं, तरीही सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं। पण आज राज्य सरकारकडून घेतलेला निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरला। या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसणार आहे। आता आपण याची डिटेलमध्ये माहिती पाहू। राज्य सरकारने 5,000 ते 6,000 पर्यंत पीक विमा देऊन शेतकऱ्यांना शांत बसवलं। सोशल मीडियावर शेतकऱ्यांना 10,000 रुपयांचा पीक विमा जमा होतोय अशी खोटी जाहिरात केली, त्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल झाली। अनेकांना वाटलं की खरंच 10,000 रुपयांचा विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल, पण प्रत्यक्षात मात्र बहुतांश शेतकरी असे होते की ज्यांना फक्त 5 ते 6,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा भेटला। काही ठिकाणी तर हा विमा अजून सुद्धा मिळालेला नाही। काही मोजक्या भागांमध्ये, मोजक्या जिल्ह्यांमध्येच 10,000 रुपयांचा विमा जमा झाला। बाकी राज्यातील शेतकरी अजूनही पैशाची वाट बघत आहेत। आता थेट मुद्द्यावर येऊया। बाकी राज्यांमध्ये पीएम किसान योजनेचा ॲडव्हान्स हप्ता जमा झाला आणि काही ठिकाणी वितरण सुद्धा सुरू झाले, पण महाराष्ट्राला ही मदत का मिळाली नाही?
हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे. आता याच्या मागे काही कारण आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे बिहारमध्ये निवडणुका सुरू आहेत आणि आचारसंहितेमुळे केंद्र सरकार थोडं हात आखडून चाललंय. पण यातून शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतंय हे सुद्धा 100% खरं आहे. काही मीडिया रिपोर्ट प्रमाणे राज्य सरकारने केंद्राकडे विशेष परवानगी मागितली पूरग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हप्ता देण्यासाठी. याचबरोबर काही निवडक जिल्ह्यांमध्ये हप्ता वितरण सुरू करण्याबद्दल राज्य सरकारने अधिकृत माहिती सुद्धा दिली. त्या हप्त्याची नेमकी तारीख राज्य सरकारने एका विशेष कार्यक्रमात सांगितली असून ती आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 70% शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे आणि उरलेले जे 30% शेतकरी आहेत त्यांना थोडी वाट पाहावी लागू शकते. आता याच्या मागे सुद्धा काही कारण आहे हे आपण पुढे पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आता आपण मुद्द्याचं पाहूया. या आठवड्यात हप्ता येणार, पुढच्या आठवड्यात निधी भेटणार, लवकरात लवकर KYC करा नाही तर पैसे भेटणार नाहीत. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात 1 रुपया सुद्धा जमा होत नाही आणि त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांमध्ये अक्षरशः नाराजी पसरली. याचबरोबर अनेकांना वाटलं KYC केल्यानंतर त्यांना हप्ता भेटेल, परंतु असेही काही शेतकरी होते की त्यांना KYC किती वेळा करायची, प्रत्येक हप्त्याला करावी लागते का याचं उत्तर सुद्धा माहित नव्हतं. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अक्षरशः गोंधळाचं वातावरण तयार झालं. जर KYC बद्दल बोलायचं झालं तर KYC तुम्हाला पुन्हा पुन्हा करायची गरज नाही. एकदा तुमची KYC पूर्ण झाली की ती पुन्हा करण्याची तुम्हाला काहीही गरज नसते. जोपर्यंत तुमचं बँक खातं, आधार आणि मोबाईल नंबर एकमेकांशी लिंक आहेत अशा वेळी तुम्हाला कोणतीच अडचण येत नाही. पण आता केंद्र सरकारने काही नवीन नियम लागू केले. देशभरातील जवळपास 30 लाख लाभार्थ्यांची नावं संशयास्पद यादीत पाठवण्यात आली आहे. आता याच्या मागे सुद्धा काही महत्वाचं कारण आहे. ते म्हणजे एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींनी या योजनांचा लाभ घेतला. जर उदाहरण द्यायचं झालं तर पती आणि पत्नी दोघं हप्त्याचा लाभ घेत होते किंवा कुटुंबातील मोठ्या मुलाचं नाव सुद्धा हप्त्यासाठी वेगळ्या पद्धतीने जोडण्यात आलं होतं. आता याशिवाय काही ठिकाणी ऑनलाईन सेंटरकडून शेतकऱ्यांची कागदपत्र बदलून किंवा चुकीची माहिती देऊन PM किसान आणि नमो शेतकरी योजनेसाठी पात्रता दाखवण्यात आली. त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांची नावं या पात्र यादीतून पूर्णपणे हटवण्यात आली आहे. आणि जे शेतकरी नुकतीच नोंदणी करून थकीत हप्त्याची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ही बातमी अक्षरशः चिंता करायला लावणारी आहे. कारण केंद्र सरकारने काटेकोर तपासणी सुरू केली आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पात्रतेच्या यादीतून बाहेर काढलंय. आता नियम असा आहे की एका कुटुंबात फक्त एकच लाभार्थी असेल. म्हणजे जर नवरा बायको असतील तर त्या दोघांपैकी एकालाच लाभ भेटेल, एकाच्याच खात्यावर पैसे जमा होतील. आता या स्क्रीनिंगमुळे, पडताळणीमुळे अनेक शेतकऱ्यांची नावं सध्या होल्डवर आहेत आणि हेच मुख्य कारण आहे की काही ठिकाणी अजून हप्त्याचं वितरण वेळेवर झालेलं नाही, त्याला उशीर लागतोय. आता त्यानंतरचं जर आपण महत्वाचं कारण पाहिलं तर काही ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू आहे. आता याचा अर्थ म्हणजे ग्रामसेवक आणि तलाठी सारखे अधिकारी प्रत्यक्ष शेतात जाऊन तपासणी करतायत की त्या व्यक्तीला खरंच हप्ता मिळणं योग्य आहे का, आता शेतकऱ्यांच्या नावावर खरी जमीन आहे का आणि त्या जमिनीच्या खऱ्या मालकी हक्कात ती जमीन आहे का, म्हणजे शेतकऱ्यांच्या मालकीची ती जमीन आहे का ज्याला हप्ता पाहिजे आहे. आता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या किचकट तपासण्या आपल्या सरकारने सुरू केल्या आहेत. आता सध्या ही प्रक्रिया महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्ये सुरू आहे, पण लवकरच ती महाराष्ट्रात सुरू होणार आहे अशी सूत्रांकडून अतिशय महत्वाची माहिती देण्यात आली. आता ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत केंद्र सरकार निधी सोडणार नाही, तुमच्या खात्यामध्ये निधी सरकणारच नाही. म्हणून जर तुम्हाला अजूनही KYC चे मेसेज येत असतील तर तुम्ही बाकी हातात असलेले सगळे कामं बाजूला ठेवा आणि एकदा KYC करून टाका. कारण जर तुम्ही KYC केली नाही तर भविष्यातील तुमचा हप्ता थांबू शकतो. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हप्ता कधी मिळेल याचं अजून सुद्धा स्पष्टपणे उत्तर देण्यात आलं नाही. आतापर्यंतची माहिती सांगते की 2 मुख्य कारणं आहेत. एक तर निवडणूक आचारसंहिता आणि दुसरं म्हणजे निधीचं जे वितरण आहे त्याची तयारीच पूर्ण झालेली नाही. पण काही अधिकारी सांगतात जर निवडणूक आयोगाची परवानगी मिळाली तर महाराष्ट्राला स्पेशल केस म्हणून हप्ता दिला जाऊ शकतो. म्हणजे हे सगळं अजून चर्चेच्या पातळीवर सुरू आहे. आता प्रश्न पडतो की आपण काय करू शकतो. पहिलं जर तुम्हाला काही करायचं असेल ते म्हणजे बिलकुल घाबरायचं नाही. तुमचं नाव PM किसान पोर्टलवर ऍक्टिव्ह दिसत असेल, बँक खाते आणि आधार एकमेकांसोबत जोडलेले असतील तर तुमचा हप्ता थांबणार नाही. तुमच्या खात्यापर्यंत पैसे 100% सरकतील. फक्त त्याच्यासाठी थोडा उशीर लागू शकतो. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याही फेक बातम्या आहेत, खोट्या बातम्या आहेत, तुमची दिशाभूल करतात. वेबसाईट्स आहेत किंवा YouTube चॅनल्स आहे, अशा सगळ्या गोष्टींपासून तुम्ही दूर राहा. आता काही YouTube चॅनल अक्षरशः चुकीची माहिती देतात की हप्ता जमा होणार आहे आणि ही गोष्ट फक्त व्ह्यूजसाठी केली जाते. तर अशा YouTube चॅनलपासून तुम्ही लांब राहू शकता आणि सरकारकडून जी अधिकृत माहिती आलेली आहे त्याच्यासाठी
आमच्या चॅनलवरची माहिती सगळ्यात बेस्ट आहे. बरेच यूट्यूब चॅनलवाले सांगतात की आज पैसे येणार आहेत, उद्या हप्ता जमा होणार आहे, पण याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. तर आमच्या चॅनलवर काय सांगितले जाते या अधिकृत बातमीकडेच तुम्ही लक्ष द्या. म्हणून अधिकृत माहितीच पहा. आता शेतकऱ्यांच्या आयुष्यात प्रत्येक रुपया महत्त्वाचा असतो. सरकारने हप्ता वेळेत दिला तर कित्येक घरात आनंदी वातावरण तयार होते. त्यामुळे सध्या सगळ्यांच्या नजरा केंद्र सरकारकडे लागलेल्या आहेत. कारण हा हप्ता फक्त राजकारणाचा विषय नाही, तर जनतेच्या भावनांशी तो जोडला गेलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काही मंत्री आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलंय की पूरग्रस्त राज्यांना प्राथमिकता दिली जाईल, म्हणजे त्यांचा नंबर आधी लागेल. म्हणजे महाराष्ट्रात जिथं अतिवृष्टी झाली, गरजेपेक्षा जास्त पाऊस पडला, जिथे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं, त्या भागात सगळ्यात आधी हप्त्याचं वितरण होईल. याचा अर्थ असा की काही जिल्ह्यांमध्ये हप्ता लवकर येऊ शकतो. आता आपण पाहणार आहोत की या निवडक जिल्ह्यांमध्ये हप्ता कुठे कुठे वितरित केला जाऊ शकतो आणि त्याची यादी काय आहे. चला तर मग आता जिल्ह्याप्रमाणे आपण हप्त्याचं वितरण कसं होणार आहे याच्याबद्दलची सगळी डिटेल माहिती पाहू. आता हप्त्यासाठी सरकारने सगळ्यात आधी पहिला जिल्हा जो निवडला आहे तो आहे सांगली जिल्हा. आता सांगली जिल्ह्यामध्ये काही मोजक्या तालुक्यांमध्येच हप्त्याचं वितरण होईल. आता ते तालुके म्हणजे वाझे, कोल्हापूर आणि अलीनगर. या 3 तालुक्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हप्त्याची रक्कम आता 100% जमा होणार आहे. आता दुसरा जो जिल्हा आहे तो आहे सातारा जिल्हा. आता सातारा जिल्ह्यातील जे तालुके आहेत ते आहे वडवणे, मान, करंडा, फलकेश्वर आणि कडूर. या तालुक्यांमध्ये हा हप्ता जमा होणार आहे, कारण या भागात शेती पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता लक्षात ठेवा, महाराष्ट्रात ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि जिथे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं त्या भागात पीएम किसानचा 21वा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता यांना प्राथमिकता देऊन वितरित केले जाणार आहे. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडला आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं त्या भागात पीएम किसान योजनेचा 21वा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सगळ्यात आधी वितरित होणार आहे. आता त्याच्यानंतर आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे तिसरा जिल्हा आणि तो आहे कोल्हापूर. आता कोल्हापूर जिल्ह्यातील जे तालुके या हप्त्यांसाठी निवडण्यात आलेले आहेत ते तालुके म्हणजे कुडाळ, पाटण, शाहूनगर, शिराळा, कुरड, भूतगाव, माळशिरस, कर्वे, तासगाव, पिंपळगाव, चामुंडा आणि वाघोली. आता या 12 तालुक्यांमध्ये हप्त्याचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतरचा जो चौथा जिल्हा आहे तो आहे नाशिक जिल्हा. आता पहा शेतकरी बांधवांनो, द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेला नाशिक जिल्हा, या नाशिक जिल्ह्यात जे पात्र तालुके आहेत ते म्हणजे संगमनेर, देवळा, सालवे, पाथर्डी, पिंपळगाव, चालगाव, वासेपूर आणि सावली. आता या तालुक्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये लवकरच पीएम किसान आणि नमो शेतकरी हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. त्याच्यानंतर आहे 5वा जिल्हा, तो आहे जालना. जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची निवड हप्त्यासाठी सरकारकडून करण्यात आली. म्हणजे उदाहरण जर घ्यायचं झालं तर ते आहे पेठ, मंगला, कासेगाव. या सगळ्या पात्र जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा होणार आहे. आता लक्षात ठेवा, ही यादी राज्य सरकारकडून नियोजनपूर्वक जाहीर करण्यात आली. आता त्याच्यानंतर जो 6वा जिल्हा आहे तो आहे बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील साईगाव, मलेगाव, तांबेपूर, रघुपूर, देवर आणि वडगाव या तालुक्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही योजनांचे पैसे सरकणार आहेत. त्याच्यानंतर आपला 7वा जिल्हा म्हणजे विदर्भातला अमरावती. आता अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुके पीएम किसान आणि नमो योजनेसाठी पात्र आहेत. आता हा जिल्हा सर्वात जास्त निधी लागणारा जिल्हा आहे, म्हणजे सगळ्यात जास्त निधी या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे. त्याच्यानंतर आहे विदर्भातला यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 16 तालुक्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात येणार आहे. त्याच्यानंतर आहे आपल्या खानदेशातला धुळे जिल्हा. आता धुळे जिल्ह्यामध्ये जे 4 तालुके आहेत, साक्री, शिरपूर, पाटेगाव आणि वाघोली, या 4 तालुक्यांमध्ये पीएम किसानचा 21वा आणि नमोचा 8वा हप्ता जमा होणार आहे. आता हे झाले पात्र जिल्हे आणि या जिल्ह्यांमधील तालुके. पण आता तुमच्या मनात एक प्रश्न येत असेल की काही जिल्ह्यांमध्ये हप्त्याचं वितरण का होणार नाही? तर याच्या मागचं कारण सुद्धा अतिशय सोपं आहे आणि सरकारकडून अधिकृतपणे देण्यात आलं आहे. आता ते कारण म्हणजे महाराष्ट्रात 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं खूप नुकसान झालं आणि शासनाने अधिकृतपणे त्या जिल्ह्यांची यादी जाहीर केली. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आले, अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, अशा जिल्ह्यांना सगळ्यात आधी महाराष्ट्र सरकारकडून हप्त्यांचं वितरण केले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांना मदतीच्या स्वरूपात ॲडव्हान्स हप्ता दिला गेला. केंद्र सरकारने सांगितलं की या राज्यांना सगळ्यात आधी प्राधान्य देण्यात येत आहे, कारण तिथली परिस्थिती अतिशय गंभीर आहे
आता अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये ॲडव्हान्स हप्ता वितरित केला जाऊ शकतो, कारण राज्यभरात एकाच वेळी निधी जमा करणं हे प्रशासकीय दृष्टीने अतिशय कठीण असतं. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही बिलकुल घाबरायचे नाही. गेल्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती होती. सुरुवातीला उशीर झाला आणि नंतर अचानक एका दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे यावेळी सुद्धा तुम्ही संयम ठेवायला काही हरकत नाही. जर हा हप्ता 2 ते 3 दिवसात जमा झाला नाही तर 14 नोव्हेंबर पासून पुढे हप्ता मिळण्याची जवळपास 90% शक्यता आहे, कारण केंद्र सरकारचं म्हणणं आहे की निधी तयार आहे, फक्त प्रशासकीय प्रक्रिया बाकी आहे. तुम्ही लक्षात घ्या बांधवांनो, तुमची मेहनत कधीच वाया जाणार नाही. आता सरकारला सुद्धा माहीत झालं आहे की शेतकरी हा देशाचा खंबीर पाया आहे. त्यामुळे लवकरच तुम्हाला चांगली बातमी ऐकायला भेटणार, याबद्दल कोणतीच शंका नाही. तोपर्यंत तुम्ही शांत राहा, तुमची KYC पूर्ण करून ठेवा आणि फेक बातम्यांवर आणि फेक यूट्यूब चॅनलवर बिलकुल विश्वास ठेवू नका. फक्त सरकारकडून येणाऱ्या अधिकृत अपडेटचीच माहिती तुम्ही घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक द्या, इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जवळच असलेल्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. लवकरच भेटू एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.